त्याच्यापेक्षा काय पाहिजे? आम्ही तुला धन्यवाद देतो. हीच खरी बरकत आहे आमच्यासाठी, हाच खरा आशीर्वाद आहे, हीच खरी उन्नती आहे की आम्हाला पापाची जाणीव नाही राहिलेली. आम्ही देवा स्वतःला नीतिमान समजतोय. आम्ही पवित्र आहोत हे तुझ्या कृपेमुळे आहे, तुझ्या दयेमुळे प्रभू. आमचे अपराध मोजण्यासारखे नाहीये, आमचे अपराध क्षमा करण्यासारखे नाहीये, पण ही तुझी कृपा आहे की आम्ही उभे आहोत आणि आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या आभार आणि उपकार मानतो, तुझं गौरव स्तुती प्रशंसा करतो. इथून पुढची वेळ तुझ्या हातात ठेवते. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हाला चालव, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर. पुन्हा एक बार आमचे कान, डोळे, हृदय, अंतःकरण उघड. आमचे विचार दे बाबा, आणि तुझ्या आत्म्याचे विचार एक होऊ दे, तुझा आत्मा आमचा आत्मा एक होऊ दे, आणि जे तुला हवंय ते आमच्या जीवनातून घडव. आम्ही तुला परमिशन देतो आमच्या जीवनामध्ये, आमच्या या मंडळीमध्ये देवा, आणि तुझं गौरव तुझंच गौरव, आदर महिमा तुला प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्राणाच्या नावात मागते म्हणतो. एक पिता आमेन. हालेलुया. गीत गाएंगे, परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देंगे. आ रहा है शहंशाह, आ रहा है. गीत गाएंगे, परमेश्वर के नाम को धन्यवाद देंगे.
अशी लक्षणं दिसत आहे. चर्च का रिकाम आहे. बायबल सांगते की ज्यावेळेस त्याचं येणं होईल त्यावेळेस काय होईल माहिती? लग्न करणारे लग्न करतील, घर बांधणारे आणि आज परीक्षा ठेवल्या आहेत माहिती तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी ट्रॅप आहे, पण तुम्हाला कळलं पाहिजे की माझा देव येणार आहे आणि आजचा दिवस त्याच्यासाठी. हालेलुया. शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ आणि सैतान आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत आहे. जर तुम्ही झाला नाही तर तुम्ही देवाची क्रिया देत राहा. हालेलुया. तुमच्यासाठी जोरदार काय. हालेलुया. हालेलुया. देवाचं येणं जवळ आहे. माझ्या प्रिय लोकांनो, देवाकडे लक्ष लावा. अजून एक गीत गाऊया आपण देवाच्या बरोबरसाठी. येशू है सच्चा गडरिया.
तोच आपला मेंटर आहे Amen. जो आपल्याला नित्य नियमाने अगदी सुरक्षित आणि व्यवस्थित चालवतो. Amen. हालेलुया. हालेलुया. त्याच्या नावाला धन्यवाद असो. अजून एक गीत गाऊया, त्याची महिमा करूया. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूं. जीवन जीता
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये खरंच या तिन्ही त्रैक्य देव आपल्याला मदत करतात.
तुझी इच्छा तुझी आस आहे
येशूच्या नावामध्ये पिता मग प्रत्येकाचा ताबा घे. आमच्या आत्मिकाला उघड प्रभू. आज आमच्या आत्म्याला उत्तेजन दे. आज आमच्या आत्म्याला उभारी दे. आज आमच्या आत्म्याशी तू पुन्हा एक वार नव्यानं बोलणार आहेस पिता परमेश्वरा. आमच्या थांबलेल्या देवा सगळ्या वाटा तू उघडणार आहेस प्रभू. ओ प्रभू परमेश्वरा, जे काही तुंबलं असेल आमच्या जीवनामध्ये, जी काही निराशा असेल, जो काही थकवा असेल आत्मिक, आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये दे बाबा की तो तू निघून जाऊ दे प्रभू. आणि नवीन उभारीनं, नवीन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, तुझ्या नवीन उपस्थितीनं, तुझ्या ताज्या तेलाच्या अभिषेकानं आज तुझ्या वचनाने आम्हाला अंघोळ घाल पित्या. कारण तुझं वचनच आहे जे आम्हाला धुवून शुद्ध पवित्र करतं. तुझं वचनच आहे देव बापा जे आम्हाला पुढे जाण्याची उमेद देतं. तुझं वचनच आहे देव बापा जे बीज आहे प्रभूची आणि ते तुला फळ देतं पिता. मी तुला धन्यवाद देते प्रभू. इथं उपस्थित प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्य हातामध्ये समर्पित करते. आम्ही देव बापा तुझा आदर करत असता तुझ्या वचनाला आम्ही खाली पडू देऊ नये. तुझ्या वचनाला आम्ही खाली पडू देऊ नये पिता. तर आम्ही ते देवा तुझ्यासाठी आमची जमीन समर्पित करतो. तू देवा ताबा घे आणि चालव आणि तुझं गौरव करू. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात प्रार्थना मागते म्हणतो ऐक पित्या. आमेन. मोठ्याने आमेन. हालेलुया. हालेलुया. बस ये. माझा विश्वास आहे की पवित्र आत्मा आपल्याबरोबर आहे. हालेलुया. आणि जर पवित्र आत्मा आहे तर निश्चित तो आपल्याला जागृत केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. कारण त्याचं काम आहे आपल्या जीवनाला उभारी देणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया मत्थ्याचं पुस्तक याचा 15 अध्याय वचन 24. मत्थ्य याचा 15 अध्याय 24 वचन. वचन सांगतं त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकत आहात. माझी इच्छा आहे की तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं. कारण प्रभू आपल्या जीवनाला लाईन अप करू इच्छितोय. प्रेज द लॉर्ड. चर्चचा उद्देश असतो की त्याच्या लेकरांनी लाईन अप व्हावं. प्रेज द लॉर्ड. चर्चचा उद्देश असतो की त्याच्या लेकरांनी देवाने ज्या उद्देशासाठी आपल्याला या जीवनामध्ये पाठवले तो उद्देश सफल व्हावा. हालेलुया. आणि जर तशी इच्छा आहे प्रभूची तर तो काहीतरी सांगणार आहे आपल्याला. शेजाऱ्याला सांग कान देऊ नाही. ज्याला कान आहे तो ऐको. वचन या ठिकाणी सांगतं प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे की या ठिकाणी एक स्त्री आहे जी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली आणि ती देवबापाला विनंती करते की माझी मुलगी काय होते मरणाला आली तर तू काय कर तिला बरं कर. हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तिला उत्तर देतो की इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कुणाकडे मला पाठवलेले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू, प्रिय प्रभू, सुंदर परमेश्वर, अद्भुत देव असं म्हणत आहे की मला इस्रायलाच्या घराण्याखेरीज कुणाकडेच पाठवलेले नाही. म्हणजे आताच्या काळामध्ये मी असं म्हणते की फक्त ख्रिस्ती लोकांच्या घरीच प्रार्थना करायची, ख्रिस्ती लोकांसाठीच प्रार्थना करायची, बाकीच्यांसाठी प्रार्थना करायची नाही. हालेलुया. तो असं का म्हणाला? त्याचं कारण आहे की त्याला प्रभू येशू ख्रिस्तानी इस्रायलाच्या घराण्यासाठी त्या ठिकाणी तेवढ्या वेळासाठी पाठवलं होतं. कारण ज्यावेळेस पुनरुत्थान झालं त्याच्यानंतर सुवार्ता त्यांनी सगळीकडे गाजवायला सांगितली. हालेलुया. त्याच्या अगोदर मात्र त्याला इस्रायलाच्या घराण्यासाठी पाठवलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त इतका फोकस होता त्याच्या पाठवलेल्या त्याला देवपाने दिलेल्या कामाविषयी की तो इकडे तिकडे डावीकडे उजवीकडे बघत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहिती जी 18 वर्षाची कुबडी स्त्री होती तिला पण तो म्हणाला की ही अब्राहमाची कन्या आहे. कोणाची कन्या आहे? तिला बरं करण्याचा उद्देश काय होता? म्हणजेच काय? इस्रायलाचं घराणं कडे येशू ख्रिस्ताचं फोकस होतं. म्हणून तो इंडियामध्ये आला नाही. बरोबर आहे का? भारतात आला प्रभू येशू ख्रिस्त. फोकस होतं. त्याला कुठे पाठवलं होतं? यहुदिया, मिस्रा, इस्रायला, सियोना. हालेलुया. आणि त्या काळामध्ये जोपर्यंत पुनरुत्थान होत नाही, पुनरुत्थानानंतर शिष्यांनी सुवार्ता सगळीकडे आणली. हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्त मात्र फोकस करण्यासाठी पाठवला गेला होता. आज आपल्या जीवनाला देवबापाची इच्छा आहे की तुम्हाला एक फोकस असावा, तुम्हाला एक उद्देश असावा की देवबापाने मला कुणासाठी, कशासाठी, काय उद्देशाने पाठवलंय हे मला माहित पाहिजे.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपला देव जसा आहे, आपला मास्टर जसा आहे, आपला गुरु जसा आहे, तसं आपण असलं पाहिजे. त्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये अजिबात फोकस हरवलेला नाहीये. हालेलुया. आणि पर्पस म्हणजे त्याच्या जीवनाला एक उद्देश होता. उद्देश आहे का आपल्या जीवनाला? प्रभूने आपल्याला उद्देशाने पाठवलंय का? पाठवलंय. तुमचा विश्वास आहे आज परमेश्वर तुमच्या उद्देशापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार. हालेलुया. जर आज तुम्हाला तुमचा उद्देश माहित नाहीये, मी फक्त प्रार्थना करायसाठी आलोय का? आय डोंट नो. प्रेज द लॉर्ड. मी चमत्कारासाठी आलोय का? मी भविष्यवक्ता आहे का? तुमच्या जीवनाला जे काही फोकस आहे, आज तुमच्यासाठी परमेश्वर तुमचे डोळे उघडणार आहे आणि त्या फोकस मध्ये प्रभू तुम्हाला चालवणार आहे. हालेलुया. कारण देवबापानी इथं एकही व्यक्ती असा नाहीये की ज्याला फोकस नाहीये, ज्याला उद्देश नाहीये. जर तुमच्या जीवनाला आज उद्देश कळला, मला माहितीये की मला इथे पाठवलंय उद्देशासाठी, पण मला कशासाठी पाठवलंय हे मला कळलं पाहिजे. उद्देश म्हणजे तुम्ही जी केलेली स्पेसिफिक नेमणूक. हालेलुया. उद्देशा शब्दाचा अर्थ काय? माझी झालेली स्पेसिफिक नेमणूक म्हणजे माझ्या जीवनाचा काय आहे तो उद्देश आहे. आणि जो उद्देश आहे त्यालाच धरून इकडं तिकडं न बघता किंवा या त्या कामामध्ये न काम करता फक्त फोकस न जाणं म्हणजे तुम्ही फोकस आहात. तुमच्या जीवनाला एक उद्देश आहे हे सिद्ध होतं. हालेलुया. ज्याच्या जीवनाला फोकस नसतो ना तो सगळी कामं करतो, सगळी कामं करतो, अगदी झेड टू झेड. जे दिसत ते म्हणतो हे पण मीच करणार, हे पण माझंच आहे, हे पण माझंच आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बाकीचं काही करताना आपल्याला आढळत नाही. ज्यावेळेस त्याला सेवा देण्यात आली त्या 3.5 वर्षामध्ये त्यानं अगदी फोकसफुली काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेजारी सांग, आज तुला फोकस करणार आहे. आज तुला तुझ्या जीवनाचा नेमका उद्देश करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला उद्देश नाही त्याची टेंडन्सी काय असते? सगळं काही करण्याची. आणि त्याला असं वाटतं की मी मल्टी टॅलेंटेड आहे. कसं आहे मल्टी टॅलेंटेड? म्हणजे हे पण मीच, वायरमॅन पण मीच, टर्नर पण मीच, फिटर पण मीच, कलर पण मीच, बिल्डिंग पण मीच बांधणार आणि बाकी कोणीच काय करायचं नाही, मी एकटाच काम करणार आहे. पण नाही, देव बापाने तुम्हाला आणि मला स्पेसिफिक 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 उद्देशानं निर्माण केलंय. हालेलुया. माझ्या जीवनाचा उद्देश आहे. ज्यावेळेस मी प्रार्थना फास्टिंग मध्ये होते त्या दिवसांमध्ये त्यावेळेस प्रभूने रेमा वर्डद्वारे मला उद्देश दिला की माझी मेंढर चाल, माझी मेंढर राख, माझी मेंढर पाळ. हालेलुया. आणि हा माझ्या जीवनाचा फोकस आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या फोकस मध्ये येता त्यावेळेस देव त्या फोकस साठी फक्त तुमच्यासाठी दरवाजे उघडतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी ते काम करावं म्हणून परमेश्वर फोकस देतो, म्हणून परमेश्वर कृपा देतो, म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला लीड करतो, म्हणून त्याचे देवदूत त्याच कामासाठी तुम्हाला मदत करतात. कारण देवाला माहितीये की हा व्यक्ती ह्याच कामासाठी निवडले गेलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मला माहितीये की परमेश्वराने माझ्यासाठी द्वार उघडली आणि आज प्रभू माझ्याकडून प्रीचिंग, पाळणं, चारणं हा उद्देश पूर्ण करून घेते. बोला येशू मसीह. आणि देवाची इच्छा माझ्या लोकांना सांग, मी त्यांना पण निवडलंय पण ते माझ्याकडे लक्ष देत नाहीये. ते कुरकुर करत आहे. ते काय करत आहे? कुरकुर करत आहे. ते ह्याला त्याला ब्लेम करत आहे. पण त्यांना सांग आज मी त्यांना फोकस देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया. इर्मियाचं पुस्तक 1 अध्याय 5 वचन. इर्मिया 1 अध्याय 5 वचन. या ठिकाणी वचन सांगतो, या ठिकाणी एक संदेश आहे ज्या संदेशाला प्रभूने नेमले, त्याची घडण केली किंवा त्याला जन्माला घातले. त्याचा उद्देश हा आहे की हा संदेश निर्माण व्हावा. प्रेज द लॉर्ड. काय निर्माण व्हावा? संदेश. देव त्याला काय म्हणाला? मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इर्मिया जन्माला आला. इर्मिया जन्माच्या अगोदर प्रभूच्या मनामध्ये होता. प्रेज द लॉर्ड. मला असं वाटतं ज्यावेळेस इर्मिया मोठा झाला असेल त्यावेळेस इर्मियाची खूप स्वप्न असतील की मी लग्न करीन, मला इतकी लेकरं होतील, माझं असं छोटंसं घर होतं. पण या ठिकाणी प्रभू येशू पवित्र आत्मा किंवा देवा त्याला या ठिकाणी शाप करते की तू बाकीचं काहीच करण्यासाठी बोलवलेलं नाहीये, तर तुला मी राष्ट्रांचा संदेष्टा होण्यासाठी नेमत आहे.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हे कधी झालं? तुम्ही म्हणाल आता झालंय? नाही, तो जन्मण्यापूर्वी परमेश्वराने त्याला नेमलं होतं. प्रेज द लॉर्ड. कधी? जन्माच्या पूर्वी, तू पोटामध्ये घडण्याच्या पूर्वी. जसं आपण सगळेजण जन्माला आलोय, डॉक्टरांना किंवा आपल्या आई वडिलांना हे माहित असतं की कोण जन्माला येणार आहे. हालेलुया. बरोबर आहे का? माहिती प्रत्येक डॉक्टरला 5 महिन्यापर्यंत आताची जी टेक्नॉलॉजी त्याच्याने 5 महिने झाले की डॉक्टरांना किंवा आई वडिलांना समजतं मुलगा होणार आहे. काय होणार आहे? मुलगा होणार आहे. बरोबर आहे ना? किंवा मुलगी होणार आहे. पण त्याला हे माहित नाही की नेमकं कोण येणार आहे. प्रेज द लॉर्ड. ते डिलिव्हरी करताना मुलगा आणि मुलगी बघतात, पण देव बघतो मुलगा मुलगी नाही, पास्टर जन्माला येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव काय बघत आहे? संदेष्टा जन्माला येते. देव काय बघत आहे? सुवार्तिक जन्माला येते. बोला येशू मसीह की. आणि हे कधी घडतं? डिलिव्हरी झाल्यानंतर नाही. हे तुम्ही उदरामध्ये घडण्या अगोदर परमेश्वराने तुमची आणि माझी नेमणूक केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे कुणी तुम्हाला सांगू शकत नाही की तू नेमका कोण आहे. फक्त पवित्र आत्मा तुझ्या आतमध्ये जे त्यांनी तुला नेमलंय, निवडलंय, त्याची हालचाल, त्याचे आवाज, त्याचे सिग्नल्स तुला सांगू शकतात की तू नेमका कोण आहेस. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये कोणीतरी संदेश आहे, आपल्यामध्ये कोणीतरी पास्टर आहे, आपल्यामध्ये कोणीतरी प्रेषित आहे, आपल्यामध्ये कोणीतरी शिक्षक आहे, आपल्यामध्ये कोणीतरी पालक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही मी शिष्य आहे. हो, तू शिष्यच आहे, बरोबर आहे. पण शिष्याची पुढची पाहिजे की तू कुठला तरी स्पेसिफिक गोष्टीसाठी नेमलेला पुढारी आहेस. हालेलुया. आणि या ठिकाणी इर्मया संदेष्टाला देव बापानी अगोदरच संदेष्टा म्हणून त्याची निर्मिती केली होती. आणि ज्यावेळेस तो त्याच्या एज मध्ये आला त्यावेळेस त्याला समजलं आणि इर्मयानी सामर्थी काम त्याच्या उद्देशानं फोकसफुली केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी म्हटलं की पर्पज म्हणजे उद्देश या शब्दाचा अर्थ आहे की तुम्हाला 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 नेमलेलं आहे. वाचूया आपण रोमकरासपत्र 8 अध्याय 29 वचन. रोमकरासपत्र याचा 8 अध्याय, रोमियो की पत्री उसका अध्याय 8 उसका 29 वचन पढ़ेंगे हम. पर्पज उद्देश या शब्दाचा अर्थ आपण पाहणार आहे. नेमकं परमेश्वर माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे. 29 वचन. कारण ज्यांच्या विषयी त्याला पूर्व ज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. हालेलुया. शेजारी सांग तू आगाऊच नेमलेला आहेस. आगाऊ नाही, आगाऊच म्हणजे अगोदरच. प्रेज द लॉर्ड. सांगा शेजाऱ्याला अगोदरच तुझी नेमणूक झाली. नाही तर सिस्टर आगाऊ म्हणायला लागले तर कुठली नेमणूक, तसं नाहीये. तुला अगोदरच परमेश्वराने नेमलंय. सांगा ना तुमच्या मुलाला सांगा. तो जर डॉक्टर होण्याचं म्हणत आहे तर त्याला सांगा तुला प्रभूनं संदेश म्हणून बोलवलंय. तुमचं बाळ लहान असेल तरी त्याच्या कानात सांगा, त्याला समजत नसेल तरी प्रभूनं तुला एक बालक म्हणून नेमलेला आहे. तुमचा आवाज येत नाही. हालेलुया. तुमचा विश्वास नाहीये कारण तुम्ही बिन उद्देशाची माणसं अशी थडगाव असतात. काय नाही काय सांगताय. पण ज्याला उद्देश माहितीये, ज्याला कुठेतरी जायचंय, जे त्यासाठी झटत आहे, जे त्यासाठी रडत आहे, जे त्यासाठी प्रार्थना करत आहे, जे त्यासाठी उपवास करत आहे, त्याला माहितीये की परमेश्वर आज माझ्याशी बोलत आहे. बोला येशू मसीह की. हालेलुया. काय सांगते या ठिकाणी वचन की कारण ज्यांच्या विषयी त्याला पूर्व ज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधून मधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणी केले, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्याचे त्याने गौरवही केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनवून प्रभू आपल्या प्रत्येकाचं गौरव करू इच्छितो. हालेलुया. कारण आपल्या गौरवात त्याचं गौरव लपलंय हे देव बापाला चांगलं माहितीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनाला एक उद्देश आहे. पुन्हा एकदा स्वतःला सांगा माझ्या जीवनाचा उद्देश आहे. मी मिस करणार नाही. मला माहित नाही मी काय, पण आज मला देव बाप डोळे उघडत आहे. मी अशीच आलेली नाहीये चर्च मध्ये. हालेलुया.
मी असाच या जीवनामध्ये आलेलो नाहीये, तर परमेश्वरांनी काहीतरी विशेष उद्देशाने मला या पृथ्वीवर पाठवलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मी आजपासून त्या गोष्टीकडे फोकस करणार आहे. शेजाऱ्याला सांगा, मी फोकस करणार आहे, मी फोकस करणार आहे, मी फोकस करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला माहिती आहे, आपला फोकस हटवण्यासाठी सैतान वेळोवेळी काम करते. कोण काम करते? त्याला माहिती आहे, पाळक आहे. हा जर उभा राहिला तर 100 लोक गोळा करेल, आणि याची 100 लोक गोळा केली, माझ्या हातातली सगळी टीम जाणार आहे. म्हणून तो कुणाच्या पाठीमागे आहे? लोकांच्या नाही, तो तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. हालेलुया. उसे पता है कि मैंने मेरे बच्चे को चुना है. अगर ये ध्यान लगाकर मेरी ओर नहीं देखेगा, अगर ये सपनों में खो जाएगा, क्योंकि हम लोग ज्यादातर सपने देखने वाले होते कि मेरा बड़ा घर होगा, कोई बुरी बात नहीं है, मेरी शादी होगी, मेरे बच्चे होंगे, मैं इतनी यहाँ तक पढ़ाई करूंगा, मैं डॉक्टर बनूंगा, मैं इंजीनियर बनूंगा, इसमें कोई भी खराबी नहीं है. लेकिन परमेश्वर आज चाहता है कि हम अपनी फोकस की ओर ध्यान लगाएं. हालेलुया. क्योंकि सपने हमें हमारी फोकस से अलग करते हैं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी स्वप्न बघितली होती, ही कदाचित टीचर होईल. माझ्या लग्नानंतर पण लोक माझ्यासाठी स्वप्न बघतात. माहिती तुम्हाला, तुम्हा प्रत्येकासाठी तुमच्या घरातली माणसं स्वप्न बघत असतात. माहित नाही? माहित नाही? हालेलुया. जन्माला की क्रिकेटर, तुला कोणी सांगितलं मी क्रिकेटर होणार आहे? माझा देव ठरवेल मी काय होणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लेकरू काय होणार हे आई वडील ठरवतात, पण त्यांना हे माहित नाही की माझ्या लेकराला कदाचित परमेश्वरानं देवाचं गौरव करण्यासाठी बोलवलंय. तुम्हाला परत एकदा सांगू द्या, तुमची स्वप्न तुम्हाला देवाच्या उद्देशापासून लांब करतील. माझ्यासाठी खूप प्लॅनिंग झालं, माझ्यासाठी खूप प्रयत्न झाले, माझ्यासाठी खूप धडपडी झाल्या, पण मी देवाला धन्यवाद देते की प्रभूने मला त्याच्या फोकस मध्ये लाईन अप केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण मी नेमलेली आहे पूर्वीच हे मला चांगल्या प्रकारे माहित होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्यासाठी टीचर ट्रेनिंग, माझ्यासाठी डॉक्टर ट्रेनिंग, नर्सिंग ट्रेनिंग, आणि मी केलं नाही असं नाही, मी सगळ्यामध्ये घुसले, सगळ्यामध्ये माझा उद्देश तपासण्याचा मी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. पण ज्या वेळेस पवित्र आत्मा जो आपल्या आतमध्ये, तो आपल्यामध्ये हालचाली करत असतो, तो आपल्याला निरनिराळे सिग्नल्स देत असतो, तो आपल्याला धड धड धड, इथं धडक तिथं धडक, धडकून धडकून एक वेळ अशी आणतो आपल्या जीवनामध्ये की आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश कळावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने हे सगळे उद्देश बाजूला केले, सगळ्या माणसाला बाजूला केलं, आणि प्रभूने मला दाखवलं की मी तुला निवडले, मी तुला ग्राउंड नेमून ठेवले यासाठी की तू सगळ्यांचा ज्येष्ठ माणूस. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत आहे आपला देव. हालेलुया. आणि हे फक्त माझ्यासाठी आहे का? हे फक्त शेजाऱ्यासाठी आहे का? हे फक्त पास्टरांसाठी आहे का? हे फक्त जे प्रीचर्स लोक दिसतात त्यांच्यासाठी आहे का? नाही, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाला एक उद्देश आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाला एक उद्देश आहे, पण माझी स्वप्न मला त्याच्या उद्देशापासून फिरवू शकतात, आणि ते सगळ्यात डेंजर काम आहे. हालेलुया. सगळ्यात डेंजर काय आहे की माझी स्वप्न, माझे विचार, माझ्या कल्पना मला देवाच्या उद्देशापासून फिरवू शकतात. म्हणून देवबापाची इच्छा आहे की आपण काय करावं, त्याच्याकडे फोकस करावं. कारण देवाजवळ आपल्यासाठी योजना आहे, आणि त्या आपल्या हिताच्या आहे. ते हित काय आहे? पर्पज. ते हित काय आहे? तुझ्या जीवनाचा उद्देश. प्लॅन्स आहेत, देवाजवळ प्लॅन्स आहे, पण माझ्या हिताचं काय आहे ते प्लॅन मला माहिती आहे, पण काही काम जर करत नसतील तर प्रभूची इच्छा आहे आज तुला ते प्लॅन्स नाही तर पर्पज कळावं की मी नेमका कशासाठी. आणि जर तुम्हाला कळलं नसेल तर मी गॅरंटी देते, तुम्ही जे इकडं तिकडं धडकताय, प्रभू तुम्हाला लाईन अप करणार आहे. हालेलुया. कारण देवबापांनी ही मंडळी हे चर्च शिष्य उभारण्यासाठी, ज्याला त्याला ज्याचं त्याचं कॉलिंग पूर्ण करून देण्यासाठी बोलवलेलं आहे. हालेलुया. म्हणून गुरुवारची प्रार्थना नेमण्यात आली, म्हणून पवित्र आत्म्याने माझ्या डोक्यामध्ये ते घातलं, आणि त्या प्रार्थना परमेश्वरांनी सिद्धीस आणली, आणि म्हणून परमेश्वरांनी ती गुरुवारची प्रार्थना तुमच्यासाठी तयार केली. कारण देवाला माहिती आहे की या चर्च मध्ये प्रभूचा उद्देश असणारी लोक आहेत. हालेलुया. ह्या चर्च मध्ये प्रभूचा उद्देश असणारी लोक आहेत, आणि देवबापाला त्यांच्याकडून टॅलेंट बाहेर काढायचंय. बोला येशू मसीह की हालेलुया. आणि प्रभू ते घडवणार, हे मात्र काळ्या दगडावरची रेष आहे. आमेन, आमेन,
तुम्हाला असं वाटतं काय नाही सुरू झालंय, कुठपर्यंत जाते, कितपर्यंत जाते, कुठपर्यंत पण नाही ते शेवटपर्यंत जाणार आहे. परमेश्वर ज्यावेळेस तुला बघायला येईल, तुला घेऊन जायला येईल, त्यावेळेस तो संदेश त्याला घेऊन जाणार आहे. हालेलुया. तो एका पास्टरला घेऊन जाणार आहे. बोला येशू मसीह की. तो एका विश्वासणाऱ्यासाठी फक्त नाही, तर तो एका सुवार्तिकाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. माझ्या जीवनाला उद्देश दिला. शेजारा सांग परत एकदा. आणि तो पूर्ण करणार आहे. आणि तो पूर्ण करणार आहे. तो पूर्ण करणार आहे. मी फोकस करायला सुरू करणार आहे आजपासून. हालेलुया. मी फक्त भांडी घासायसाठी नाही आलेली. सांगा ना, फक्त म्हटलं मी भांडी घासायची नाही तर घरी जाऊन मला शिष्ट झालं भांडी नाही घासायचं. नो, सगळं करायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या बरोबर मी फोकस करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये एक झाड, त्याच्या जीवनाला एक उद्देश आहे. आणि देव बापाने तुम्हाला आणि मला एका झाडासोबत कंपेअर केले. कशासोबत? आहे का झाड आहे आपण? झाड आहे आपण. प्रेज द लॉर्ड. झाडाची काय गुण आहे? झाडाला देव बापाने नेमकं कशासाठी बोलवलंय? सावली द्यायला. शाबास. अजून फर्निचर नको पाहिजे ना, ते झाड देतो. हालेलुया. ऑक्सिजन सगळ्यात महत्वाचं काम करतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, ही सगळी जी काम आहे, ही सगळी परमेश्वर बाजूला ठेवतो. तो म्हणतो मी तुला फळ द्यायला बोलवलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू ऑक्सिजन मस्त देत असशील. नो, मी तुला घेऊन जाणार नाही. तू मस्त सावली देत असशील. खूप लोक आज खूप समाधानी आहेत, माझ्याकडून सावली मिळते. हालेलुया. पण तुला फळ येते का? तसं नसतं. तर प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस भूक लागली होती, त्यावेळेस त्यांनी अंजिराच्या झाडाला पानं बघून श्राप दिला नसता. तो म्हणला अरे वा, छान पानं तरी आली, बरं झालं, सावली तरी मिळते. नो, तो म्हणतो मला तुझी सावली मॅटर नाही करत, मला तुझं फळ पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आज खूप लोक आहेत सावली देत आहेत. चांगलं काम आहे, वाईट नाहीये. हा तुमचा गुणधर्म आहे. काय आहे ते? तुम्ही मस्ट केलं पाहिजे. मस्ट. सिस्टर स्वयंपाक करून आली माहितीये वरती, मी फळ देणार आहे, स्वयंपाक करणार नाही. नाही, पानं आल्याशिवाय फळ येत नाही. शेजाऱ्याला सांगा, पण नुसतं पान नकोय तुझं. हॅलो, आवाज येतोय माझा सगळ्यांपर्यंत, शेवटीपर्यंत? नुसतं पान नकोय. तुला जर नुसतं पान असेल तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आता झाडाच्या मुळाशी काय ठेवलेली आहे? कुराण ठेवली. जे झाड चांगलं फळ देत नाही त्याला मी उपटून फेकून देईन आणि जाळण्यासाठी तुमचा उपयोग होईल. पण प्रभूची इच्छा आहे की तुम्ही फक्त पानं देऊ नये, तुम्ही फक्त ऑक्सिजन देऊ नये, तुम्ही फक्त डेकोरेशनचं साहित्य होऊ नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक झाडे डेकोरेशन आहे माहिती तुम्हाला, त्यांना जरा जरी बोललं चर्च सोडून जातात. डेकोरेशन कसली पीस आहे ते माहिती तुम्हाला? डेकोरेशन पीसला एकच ग्लास पाणी लागतं. किती? आमच्याकडे झाड आहे घरामध्ये ते बाहेर अजिबात चालत नाही. त्याला एवढं ऊन चालत नाही, त्याला जास्त पाऊस चालत नाही, त्याला थंडी चालत नाही, त्याला घरात राहायचंय. देव म्हणतो मी तुला झाड बोलेल. झाड कुठं असतं माहितीये? कडक उन्हात. नुसतं उन्हात नाही, म्हणा कडक उन्हात. प्रेज द लॉर्ड. आणि धो 4 महिन्याच्या पावसात. बोलो येशू मसीह. आणि 4 महिन्याची कडाक्याची थंडी, तरी पण ते हलत नाही, ते फळ दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा झाडासारखं प्रभूला तुम्हाला आणि मला बनवायचंय. आणि माझ्या जीवनाचा उद्देश आहे की मला फळ आलं पाहिजे. शेजार सांग तुला फळ आलं पाहिजे. पाच झालं पानं पुष्कळ झाली. येशू ख्रिस्तानी मध्यस्थी केली. माहिती तुम्हाला माळी काय मिळाला? प्रभू एवढं वर्ष असू दे, कदाचित नाही आलं तर तोडून टाक. आज तुम्हाला परमेश्वर यासाठी सांगत आहे, जर पुढच्या वर्षापर्यंत तुला फळ येणार नसेल तर तुला सावध होण्याची गरज आहे. हालेलुया. कारण किती वर्ष झाली अजून फळ नाही. एक झाड मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत फळ दिलंच पाहिजे. 5 वर्षापर्यंत तुला फळ आलं पाहिजे. अजून तुझ्या जीवनाला उद्देश नाही. किती दिवस डेकोरेशन पाहिजे? किती दिवस डेकोरेशन? अजून रुसतायत, फुगतायत, अजून चिडचिडे, अजून डोक्यामध्ये गैरसमज आहेत, अजून विचार आहेत वेगवेगळे. ह्या गोष्टी आपल्याला फोकस पासून लांब करतात. या गोष्टी आपल्याला पर्पज पासून लांब करतात. म्हणून मला हे माहिती पडलं पाहिजे की प्रभूनं मला फळ देण्यासाठी बोलवलंय आणि ते फळ टिकावं आणि त्या फळाद्वारे माझ्या
देवाचं गौरव व्हावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पानं दिली, छान. ऑक्सिजन दिलं, व्हेरी गुड. हे झाडाचा गुणधर्म आहे आणि हे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलंच पाहिजे. मी ऑर्गन वाजून आराधना करते, हे माझं ऑक्सिजनचं काम आहे. मी स्वयंपाक करून तुमच्यासाठी खाली आले, ही माझी पानं दर्शवतात. पण मी या ठिकाणी उभं राहून मला दिलेलं पर्पस पूर्ण करत आहे, माझ्या जीवनासाठी फळदायी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देव बापाची आज तुमच्या प्रत्येकासाठी इच्छा आहे, बाद झाली पानं. शेजारी सांग, बाद झाली पानं. प्रभूचं येणं जवळ आहे. बाद झालं ऑक्सिजन. प्रभूचं येणं जवळ आहे आणि तो तुझ्यामध्ये फळ शोधत आहे. हालेलुया. आणि फळ काय आहे? माझ्या जीवनाचा उद्देश. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला अगोदरच नेमलंय, अगोदरच तुमच्यासाठी योजना झाली आहे. मला फक्त प्रार्थनेद्वारे, मला फक्त पवित्र आत्म्याच्या सहभागितेद्वारे हे चांगल्या पद्धतीने समजणार आहे की मी नेमका कशासाठी बोलवलं गेलेलो आहे. जर मी फोकस नाही केला प्रभूच्या आत्म्याकडे, त्याच्या सततच्या बोलण्याकडे, मी जर वारंवार संदेश किंवा देवाचे गोष्टी इग्नोर करत राहिलो तर तुम्ही तुमच्या उद्देशाला मुका. पण आज प्रभूने तुमची भेट घेतली, तुम्हाला पकडलंय. जरी सैतानाचं प्लॅनिंग होतं आज नाही पाहिजेत माणसं, पण देवानी ज्याला नेमलंय आगाऊच त्याला सगळ्यांना घेऊन आलाय. हालेलुया. आणि तुमच्या सगळ्यांविषयी खूप खुश आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस देवानी मला हा संदेश दिला किंवा ज्यावेळेस देव माझ्याशी या गोष्टीने तुमच्याशी बोलला, त्यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि मला सगळी समजलं की आज कोणीच येणार नाहीये. मला म्हणत देवा, पण मला माहिती दे बाबा, ज्याच्यासाठी तुझा उद्देश आहे तो इथं आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यासाठी उद्देश आहे तो इथं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे देवाचं तुमच्यावर लक्ष आहे का? आहे का? देव आज तुमच्याशी बोलत आहे का? म्हणजे तो तुम्हाला तुमच्या लाईन अप कडे घेऊन जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी म्हटलं की झाड, पानं, ऑक्सिजन हे बाय प्रोडक्ट्स आहेत. बाय प्रोडक्ट्स म्हणजे साईड, त्याला काय म्हणायचं करा. जसं मी म्हटलं की ते गरजेचं आहे, पण त्याच्याकडे देव लक्ष लावत नाही. त्याला काय पाहिजे तुमच्या आणि माझ्याकडून? त्याला फळ पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि फळ कसलं पाहिजे? रसरशी, टवटवी, रसभरीत, टिकणार. प्रेज द लॉर्ड. आणि अशा पद्धतीचं फळ देव बापाला काय करतं? आवडतं. म्हणून तो अंजिराच्या झाडाकडे आला होता. काय बघायला आला होता? काय बघायला आला होता? फळ बघायला. म्हणून आज प्रभूची इच्छा आहे की तू फळाकडे लक्ष दे. कशाकडे लक्ष दे? कारण तुला प्रभूनं काय केलेलं आहे? आगाऊ नेमून ठेवलेलं आहे. प्रभूनं तुला कुठे लिहिले? वाचूया आपण योहानाचं पुस्तक 15 अध्याय 16 वचन. योहान 15. माहिती आहे आपल्याला सगळ्यांना वचन पाठ आहे. योहान 15 अध्याय. ओके, वाचा. 15 अध्याय त्याचं 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या पित्याच्या नावाने पित्याजवळ मागा ते तुम्हाला त्याने द्यावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने मला काय केलेलं आहे? मला नेमलं आहे. नेमलं म्हणजे पर्पज. नेमलं या शब्दाचा अर्थ आहे की मला एका उद्देशानं खाली पाठवलेलं आहे. शिक्का मारलाय की हा संदेश आहे. शिक्का मारलाय त्याच्यावर की हा एक पास्टरच आहे. शिक्का मारलाय त्याच्यावर हा सुवार्तिकच आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी सांगते की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पर्पज मध्ये याल तुम्ही ब्लेस व्हाल. हालेलुया. तुमचं खरं ब्लेसिंग कशात लपलंय माहितीये? तुम्ही आज दुखी आहात, निराश आहात, थकलाय, कंटाळलाय, दमलाय, त्याचं कारण तुम्ही फोकस नाहीये. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या उद्देशामध्ये याल तुमच्यासारखे आनंदी कोणीच नसणार आहे. शेजाऱ्याला सांग, तुझ्यासारखा आनंदी नसणार जर फोकस मध्ये आला असतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऑर्डेन म्हणजे नेमणे, म्हणजे पर्पज. या शब्दाचा अर्थ काय? स्पेसिफिक नॉलेज. काय म्हटलंय? स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिक काय म्हणताय जरा? स्पेसिफिक म्हणजे अगदी खात्रीशीर. ह्याला म्हणायचं स्पेसिफिक नॉलेज. काही जनरल नॉलेज असतात, काही स्पेसिफिक नॉलेज असतात. एक काय म्हणायचं, एक चांगल्या बिझनेसमॅन मध्ये आणि एक खराब बिझनेसमॅन मध्ये काय असतं माहिती? सिमिलॅरिटी. त्याच्याकडे स्पेसिफिक नॉलेज आहे, ह्याच्याकडे जनरल नॉलेज आहे. आणि जनरल नॉलेज वाला जास्त आशीर्वादित होत नाही, स्पेसिफिक नॉलेज वाला जास्त आशीर्वादित होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या वेळेस पण MBBS होता डॉक्टर, हॅलो,
थंडी तापाचं औषध देत आहे आणि हाडाला कोण बघणार? प्रेज द लॉर्ड. हा, डिलिव्हरी कोण करणार? हार्टचे ऑपरेशन कोण करणार? हॅलो, प्रेज द लॉर्ड. समजते मी काय सांगत आहे? सगळे संदेश देतात लाईन ढेंग. अरे कुणीतरी आजार बरा केला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुणीतरी दुष्टात्मा काढला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कुणीतरी टंग इंटरप्रेट केली पाहिजे, म्हणजे भाषांचा अर्थ ज्याला कुणाला तरी सांगता आला पाहिजे. बोला येशू मसीह की. ती तुझी स्पेसिफिक कॉलिंग आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते माझं कॉलिंग काय आहे? माझी मेंढर चाल, माझी मेंढर राख, माझी मेंढर पाळ आणि प्रार्थनेद्वारे, प्रीचिंगद्वारे हे सगळं कार्य प्रभू माझ्या जीवनातून घडवतोय. तुमचं काय? तुम्ही कशासाठी बोलवलंय? मी डॉक्टर आहे. अरे वा, छान. मग माझा हात एवढे बरा करा की नाही, ते जमत नाही, ते दुसरं. हॅलो, तुम्हाला परमेश्वर काहीतरी सांगत आहे आज तुम्ही तुमच्या स्पेसिफिक कॉलिंग कडे या. सगळे डॉक्टर्स जरी डॉक्टर्स आहेत, पण कुणीतरी भूल देणार आहे. हालेलुया, कुणीतरी सर्जन आहे. प्रेज द लॉर्ड. समजते मी काय बोलत आहे? तुमच्या लक्षात येते मला काय म्हणायचंय? देव बापाची तुमच्या प्रत्येकाकडून हीच अपेक्षा आहे की मी तुला फळ देण्यासाठी बोलवले, मी एका स्पेसिफिक कारणासाठी तुला बोलवले. सगळेच डॉक्टर आहे, पण हा कुणीतरी हाडांचा आहे, हा चमडीचा आहे, तो काय म्हणायचा मेंदूचा आहे, आणि या सगळ्याला एक विशिष्ट स्थान प्रभूनं त्याच्या जीवनामध्ये दिले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू मला कशासाठी बोलवलं? चला आपण 2 सेकंड डोळे बंद करणार आहे, अन्य भाषेत प्रार्थना करणार आहे, प्रभूला विनंती करणार आहे माझ्या जीवनाला आज उद्देश दे. हालेलुया, रिखाला शिकवलं प्रभू या ऐकण्याच्या देवबापा उद्देशानं आज तू आमच्याशी बोलत आहेस, आणि हे ऐकतोय आणि यासाठीच ऐकतोय की तू आम्हाला काहीतरी स्पेसिफिक गोष्टीसाठी नेमलंयस. मी प्रार्थना करते प्रभू येशूच्या नावामध्ये, पवित्र आत्म्या तू यासाठीच आलायस जगामध्ये, आमची देवबापा ख्याली खुशाली करण्यासाठी नाही प्रभू, आम्हाला असंच गोड गोड ठेवण्यासाठी नाही, तर तू आमच्या जीवनाला उद्देश द्यायला आलायस. इथं उपस्थित प्रत्येकासाठी, प्रत्येकीसाठी प्रभू येशूच्या नावामध्ये मी मागत आहे पित्या, प्रत्येकीला त्यांच्या जीवनाचा उद्देश घडू दे. ओ देवबापा, ते स्पेसिफिक नॉलेज, स्पेसिफिक टीचिंग त्यांना मिळू दे येशूच्या नावामध्ये प्रभू, आणि तुझं गौरव प्रत्येकाद्वारे, प्रत्येकीद्वारे येशूच्या नावामध्ये दिसून यावं असं कार्य कर. हालेलुया. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात प्रार्थना मागते म्हणून तो ऐकते तेव्हा. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता विचारू, तुम्ही खुश आहात? हेलो, क्या परमेश्वर आपसे बात कर रहा है? आपको उधर से खींच कर लेके आ रहे हैं, बहुत सारा दिमाग में टेंशन था, अभी पता चला अच्छा हो गया. हालेलुया. खूप काही डोक्यामध्ये झिंग 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 झिंग, आज काय होणार कुणाला माहित काय नाही. अरे आज प्रभूने मला सांगितलं मला फळ द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. परत एकदा तुम्हाला फोकस कडे लाईन अप केले परमेश्वराने. हालेलुया. परत एकदा देवबापाने तुम्हाला आठवण दिली. पवित्र आत्मा काय करतो माहितीये? पवित्र आत्मा शिकवलेल्या गोष्टीची आठवण करून देतो. शेवटला सांग 15 वर्ष काय शिकतोय माहितीये मी? मला ते शिक्षणाची आठवण व्हावी. बोला येशू मसीह की. पवित्र आत्मा तुमच्याशी रोज येऊन का बोलतो माहितीये? तुम्ही गर्व करावं माझ्याशी देव बोल म्हणून नाही, तुला बरोबर योग्य वेळी त्या वचनाची आठवण व्हावी म्हणून पवित्र आत्मा तुझ्याशी बोलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्याची इच्छा या जगामध्ये खूप सारे अडखळ आहे, खूप सारे लोभ आहे, खूप सारे ट्रॅप्स आहेत, खूप सारे अडखळ आहेत, आणि माझी लेकरं याच्यामध्ये फसू नये म्हणून त्याने चर्च निर्माण केले. हालेलुया. की एक दिवस असा येईल आठवड्यातला की ते परत एकदा त्याच्या उद्देशाची आठवण होईल त्यांना. बोला येशू मसीह की. आणि 8 दिवस चालतील चालतील चालतील, पण चालता 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 होतं काय? डिस्ट्रॅक्शन. प्रेज द लॉर्ड. पण आज प्रोफेसी आहे तुमच्यासाठी की परमेश्वर तुम्हाला शेवटच्या काळामध्ये तुमच्या उद्देशाला लाईन अप केल्याशिवाय राहणार नाही. आमेन, आमेन. जर तुम्ही विश्वासाने रिसीव्ह करता, तुम्ही जर त्यासाठी प्रार्थना करताय, तर निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये घडून येणार तुमच्या प्रत्येकासाठी. हालेलुया. आजपर्यंत 15 वर्ष तुम्ही जे काही नसेल केलं, इथून पुढे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये घडवायला सुरुवात करणार आहे. हालेलुया. कारण त्याचा हा बोलण्याचा उद्देशच यासाठी आहे की माझी लेकरं उद्देशाने उभी राहावी, त्याच्या प्रतिरूपाची होऊन
देवाचा गौरव करावी. बोला येशू मसीह की प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आपण गोल गोल फिरतोय. कसं फिरतोय? गोल गोल फिरतोय. तुम्हाला माहितीये हे होईल का सिस्टर? हो निश्चित होईल. परमेश्वर घडेल ना माझ्यासाठी. कारण मी खूप त्रासात, खूप वेदनात, माझ्या घरामध्ये एवढी चिंती पिंती आहे, माझ्या घरामध्ये एवढे नातेवाईक आहेत, मला कामामध्ये एवढं टेन्शन आहे की मला जमतच नाही फोकस करायला. एक दिवस कसं तरी प्रार्थना करत असताना परमेश्वर ते आतमध्ये असं हलवतं पाणी, पण मी दुसऱ्या मिनिटाला सगळं बाहेर आल्यानंतर विसरून जाते. हालेलुया. पण परमेश्वर तुमच्यासाठी घडवणार, कारण त्यांनी मोशेसाठी हे घडवलं. हालेलुया. कुणासाठी घडवलं? मोशेला 30 वर्ष लेट झाला होता. किती वर्ष? तो त्याच्या उद्देशापासून फिरला होता. बघा, मोशे ज्यानं पुढारी पण केलं, त्याची 30 वर्ष वाया गेली. त्यानं लग्न केलं, त्याला लेकरं झाली, रोज सकाळी कामाला जात होता, चांगल्या प्रकारे त्या मेंढरं चारायचं काम होतं, त्याचं सगळं होतं. पण एक दिवशी भूम, काय झालं? जळत्या झुडपात परमेश्वराने त्याला आठवण करून दिली की मी तुला आगाऊ नेमून ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने त्याला आठवण करून दिल्यावर मोशेने काय केलं माहितीये? इकडे तिकडे नाही, सगळी बायको सोडली, लेकरं सोडली, फॅमिली सोडली आणि कुठे निघाला? उद्देशाकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जी 40 वर्ष त्याची वाया गेली होती, ती 40 वर्ष त्यानं इतक्या सामर्थ्यानं प्रभूचं गौरव केलं की हल्ला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूनं त्याच्यावरती ती ग्रेस पाडली. कधी कधी साईन असेल, कधी कधी चिन्ह असेल तुम्हाला देवपाणी दिलेलं की मी तुला निवडले, पण कधी कधी ते वेदना असू शकते. जर तुम्ही आज वेदनेमध्ये आहात, आज दुःखामध्ये, आज त्रासामध्ये आहात, तर देवाला धन्यवाद द्या, कारण तो दुःख, त्या वेदना तुला तुझ्या उद्देशापर्यंत घेऊन जाणार आहे. हालेलुया. माझ्यासाठी भोम, कुठून काय भोमस्फोट नाही झाला, माझ्यासाठी पेन मला उद्देशापर्यंत घेऊन आलं. मी खरं सांगते, माझ्यासाठी वेदना आणि दुःख आणि निराशा फक्त आणि फक्त या गोष्टीमुळे मी देवाचा उद्देश जाणू शकले चांगल्या प्रकारे. पुरुषांसाठी कदाचित चिन्ह परमेश्वर दाखवतो, लेडीज साठी 101% ते पेन आहे. आणि तुम्हाला त्या पेन कडे दुर्लक्ष करायचं नाही, त्या दुःखामध्ये बुडवून जायचं नाही, तर ते दुःख आत्मसात करायचंय, ते दुःख एम्ब्रेस करायचंय आणि प्रभूला धन्यवाद द्यायचंय. तुम्ही तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचणार आहात. आमेन. हालेलुया. जर मोशेला तो पोहोचू शकतो, तर मला निश्चित पोहोचू शकतो. तुम्हाला माहिती अजून एक व्यक्ती होता, योना. कोण होता? योना. कुठे गेला? देवाने त्याला एक काम दिलं होतं, जेव्हा त्याला नेमलं होतं, देवाने त्याला संदेशकार म्हणून नेमलं होतं. पण योना काय केला? गुडगुड गुडगुड गोंधळ, उद्देशापासून फिरला. त्याच्यामुळे काय झालं? समुद्रामध्ये वादळ आलं. तुमच्या घरामध्ये जर वादळ आहे ना, शांती आहे. तुम्ही तुमच्या उद्देशाला हो म्हटलं नाही म्हणून आहे. जर तू आज हो म्हणशील, मी गॅरंटी देते, सगळं जे डिस्टर्बन्स आहे, सगळा जो वादळ आहे, गोंधळ आहे, एका मिनिटात शांत होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सुभाष वादळ कसं आहे? हो म्हण. शेजाऱ्याचा हो म्हण. तुला देवाने एका उद्देशाने नेमले. जर तू आज देवाला म्हणशील हो प्रभू, तू म्हणशील तसं मी करतो, मी गॅरंटी देते अशांती निघून जाईल. मी गॅरंटी देते कर्ज परमेश्वर फेडेल सट्टासट सट्टासट, कारण त्याच्याकडे ते सामर्थ्य, त्याला माहितीये माझ्या नेमलेल्या लेकराला कसं संरक्षण द्यायचं. बोला येशू मसीह की प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती आहे याच्या घरामध्ये इतकी भांडणं, इतकी वादविवाद, सासू इकडून बोलती, नणंद तिकडून बोलती, धीर तिकडून बोलतोय, बायको किरकिर करते, नवरा किरकिर करतोय. हिला हिच्यासाठी वादळ जर शांत करायचे, तर तुझं आज काम आहे की प्रभू मी तुझ्या कॉलिंगला हो म्हणते. हालेलुया. जर तुम्ही आज कॉलिंगला हो म्हणा, तर गॅरंटी आहे तुमच्या घरातून सगळ्या प्रकारचे श्राप, बंधनं, आजार, दुखणी. कारण जर तुम्ही आजारी आहात, तर कदाचित तुम्ही देवाला हो म्हटलेलं नाही म्हणून तुमचं हार्ट दुखत आहे. पण आज जर हो म्हणजे गॅरंटी हार्ट मधले सगळे प्रॉब्लेम्स एका क्षणात परमेश्वर काढेल, कारण त्याला माहिती मी याला उद्देशासाठी नेमले. आज जर हो म्हणाला, त्याच्या आजारपर्यंत तरच हा पुढे जाणार आहे. हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? ज्या काही समस्यांना तुम्ही फेस करता, प्रभूची इच्छा आहे हो म्हण बेटा. योना काय म्हटला? येस, तुझ्या इच्छा. तुम्हाला माहिती काय झालं? मोठा मासा देवपाणी पाठवला का? कुठल्याही माशाचं नाव नाही, देव मासा पाठवला असं लिहिलेलं नाहीये. देव बिव नव्हता, देव मासा नव्हता किंवा व्हेल नव्हता, काही नव्हता. तो शार्क नव्हता, तो
देव बाप्पाने त्याच्यासाठी सुरक्षेसाठी, कारण त्याला माहिती होतं कदाचित योना हायटेड असेल तर त्याला जेवढी उंची पाहिजे पोटामध्ये बसायला मांडी घालून गुडघे टेकून तेवढ्याच बरोबर सोयीचा मासा प्रभूने त्या ठिकाणी नेमला होता. हालेलुया. त्याला माहितीये तुम्ही जर हो म्हणाल तर तुमच्या साईजचं सुरक्षा तुम्हाला देणार आहे. सासू पटपट केली तरी देव तिचं तोंड बंद करण्याचं सामर्थ्य परमेश्वर ठेवतो. हालेलुया. हे मेरे बारे में हुआ है. तुम्ही सासू जवळ राहत नाही त्याचं कारण आहे देवाला माहितीये मला यांच्याकडून उद्देश पूर्ण करायचा आहे. किरकिर मी मागं लावणार नाही. हालेलुया. कदाचित आज युट्यूबवर ऐकत असेल तर मला क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. समजते मी काय सांगत आहे. देव बाप तुमची सोय करतो. देव बाप तुमच्यासाठी जागा करतो. प्रभू तुमच्यासाठी ब्लेसिंग पाठवतो. प्रभू तुमच्यासाठी कव्हरिंग पाठवतो. पण मी काय म्हटलं पाहिजे. हो त्याला माहितीये एवढ्या वाजता प्रार्थना करते हिला ही वेळ स्वयंपाक करण्याची नाहीये तर प्रार्थनेची आहे. कशाला तो तुम्हाला त्रास देईल. योना दिल्यानंतर योना 3 दिवस 3 रात्र त्या माशाच्या पोटामध्ये गुडघे टेकून बरोबर बसला होता. न त्याला चावलं न त्याला काटा टोचला. एक पण कुचकुच एवढा सापाच्या माशाच्या काय म्हणायचं माशाच्या पोटामध्ये असून पण कोणी केली सुरक्षा. का केली. आतमध्ये आराम होता घरात त्रास होता म्हणून नाही. उद्देशाला हो म्हटला होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशाला हो म्हटला होता. तुम्ही जर आज उद्देशाला हो म्हणाल तर प्रभू येशू तुमच्यासाठी आज स्वर्गातून सहाय्य पाठवतो. बोला येशू मसीह की. किती लोक माझ्याशी सहमत आहेत. प्रभू तुमच्याकडे बघत आहे. त्याला माहिती आहे त्यांना उद्देशाकडे लाईन अप करायची गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी परमेश्वर वादळ थांबवत आहे. आणि खरंच मी माझ्या आत्म्यामध्ये पाहते की तुमच्यापैकी 99% उद्देशाला हो म्हणत आहे. आता हो म्हणत आहे. येस. आणि देव बाप त्यांच्यासाठी वादळ थांबवत आहे. सैन्य खाली उतरत आहे आणि तुम्हाला सुरक्षा देण्यासाठी परमेश्वर काम करत आहे. हालेलुया. पण काय तू हो म्हणशील. हॅलो तू म्हणशील हो प्रभू मी एक उद्देशाने पाठवले. मी पानं खूप दिली. मी खूप पानं दिली. मी ऑक्सिजन पण दिलं. मी ते मरस्तवर बंद नाही करणार. हालेलुया. काही लोक तेवढी पण काम करत आहेत माहितीये. ऑक्सिजन पण नाही आणि पाला पण नाही काहीच नाही नुसतंच वाढलं झाड. आमच्याकडे झाड आहे इथं. हॅलो प्रेज द लॉर्ड. गाठी लावण्याचं गाडी आहे आणि पानं पण नाही तर फुलं पण नाही तर फळं पण नाही. हे कुठल्या काहीच झाड आहे. गर्विष्ठ झाड आहे. जे पानं मी देत आहे जा काय करायचं कर येत नाही शासला. अरे तुला निदान पानं तरी येऊ दे मग फळ पण येईल. बोला येशू मसीह की. हालेलुया. पानं फळं फुलं हे एका झाडाचा उद्देश आहे. हालेलुया. आणि फळ हा माझा परफेक्ट उद्देश आहे. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. तुम्ही एन्जॉय करता. पवित्र आत्मा आपल्याला एक काय म्हणायचं आत्म्यामध्ये एक उद्देश. मला प्रीच करताना जर एवढा आनंद होतोय तर निश्चित तुम्हाला ऐकताना त्याचा आनंद होत असणार आहे. हालेलुया. खाट 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 सगळं बंद झालेलं. अरे फोकस झालंय खरंच की मी पानं देत होते आजपर्यंत आणि मी फुल पण दिलेलं नाही आणि मी मनाला अजिबात करणार नाही. पण आज परमेश्वर माझ्याशी काहीतरी बोलत आहे आणि मी ते निश्चित त्याच्यासाठी घडवणार आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही दुःखात आहात तर माझी विनंती आहे त्या दुःखाला कुरकुर करू नका तर प्रभूला समर्पित व्हा. परमेश्वर ते दुःख उद्देशाकडे घेऊन जाणार आहे. बोला येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला त्याचा उद्देश माहित होता. जसं मी अगोदरच म्हटलं त्यानं त्याचं फोकस सोडलं नाही. त्यानं इस्रायलाच्या घराण्याकडेच गेला आणि शिष्याला पण त्याने सांगितलं इकडं तिकडं जायचं नाही. इस्रायलाच्या घराण्याकडे मी तुम्हाला पाठवतो. हालेलुया. हलवलेल्या मेंढरांखेरीज कुणाकडे जायचं नाही. का सांगितलं होतं त्यानं. त्याला फोकस होतं आणि म्हणून तुम्ही आणि मी पण फोकसनी काम केलं पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये जसं मी म्हटलं की स्वप्न आणि लोभ आणि आपल्या स्वतःच्या इच्छा आपल्याला देवाच्या गोष्टीपासून लांब ठेवते. बॉल असं की स्पिनिंग बॉल म्हणतात. स्पिनिंग बॉल आठवतं कि वो बॉल को अगर इधर छोड़ दिया तो उधर धड़क के फिर इधर आता है. समझते का माझी हिंदी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वो क्या करता है बॉल. वो यहाँ वहाँ धड़क कर वापस आता है. वैसे ही हमारे चर्च में नहीं इस दुनिया में बहुत सारे ऐसे लोग हैं उस बॉल के नहीं है. वो इधर जाते हैं उधर धड़कते फिर से आते यहाँ धड़कते फिर से जाते वहाँ धड़कते. क्यों धड़कते मालूम है. परमेश्वर चाहता है कि तू धड़कने के बाद यहाँ
से घूम, क्योंकि मैं तुझे लाइन अप करना चाहता हूँ. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जसं योसेफासाठी परमेश्वराचा उद्देश होता की त्यानं पंतप्रधान व्हावं, कुठे कुठे धडकला माहिती का तुम्हाला? तो पहिल्यांदा भावाने त्याला मारला, खड्ड्यात टाकला, तिथं धडकला. तिकडून उठला, मिस्रात गेला, तिथं धडकला. तिथून उठला, पोटीफाराच्या घरात धडकला. तिथून धडकून कुठे निघाला? जेलमध्ये गेला. जेलमधून कुठे गेला? हालेलुया. किती गेला? असे काय अशी खूप लोक तुम्ही धडकताय. चांगली गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचणार. आमेन. मी कुठे धडकून आली तुम्हाला माहितीये? जन्म मुंबई. उधर से धडक्या सकाळ में अड़का, वहां से फिर उठा, अयो कोल्हापुर में गया, कोल्हापुर से कागल में धड़का, कागल से करड़ में धड़का, करड़ से गोरेगांव में धड़का, गोरेगांव से सतारा में आया और यहाँ पर परमेश्वर का उद्देश्य बना. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह. देवासाठी वाजवत आहे, जोरात वाजवा. हालेलुया. तुम्हाला परमेश्वर जे तुम्ही धडकताय, तुम्हाला असं वाटतं की काय धडकतोय मी आणि काय माझ्या जीवनाला अर्थच नाही, आज इकडं उद्या तिकडं परवा तिकडं, समजतच नाही माझ्या जीवनात. टेन्शन घेऊ नका. मला मला खूप वर्षापर्यंत माहित नव्हतं की मी इथं, कारण ज्यावेळेस मी मुंबई सोडून साताऱ्यात आले त्यावेळेस मी खूप रडत होते की प्रभू काय आहे साताऱ्यात, मुंबई सोडून खेडेगावात इथं काय करणार मी, कारण माझा बाप सातारचा होता. त्याला परमेश्वराने मिस्रातून तिकडे नेलं आणि पुन्हा एक वार त्याच्या लेकराला मिस्रामध्ये आणलं, तो म्हणजे योसेफ होता. हॅलो, समजते मी काय बोलते? कुणाला? योसेफाला परत मिस्रात यायला लागलं. कशासाठी? ही जी मिस्री आहे यांना त्याच्या उद्देशापर्यंत पोहोचवायचंय. यांना ज्यावेळेस दुष्काळ पडेल त्यावेळेस तुला अन्न पुरवायचंय, यांच्यासाठी तुला प्रार्थना करायच्या, यांच्यासाठी तुला उभं राहायचंय, यांच्यासाठी तुला उद्देशाचं लाईन अप करायचंय. बोला यीशु मसीह की. आज तुम्ही धडकत आहात, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही धडकून धडकून राईट ट्रॅकवर परमेश्वर तुम्हाला आणल्याशिवाय राहणार नाही. बोला यीशु मसीह की. जर मला परमेश्वर धडकून 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 आणू शकतो, फक्त एक काम करायचं, फोकस सोडायचा. खूप, मी परत एकदा सांगते, खूप ट्रॅप होते माझ्यासाठी, आज पण आहे की मी माझा उद्देश पूर्ण करू नये. आज पण सैतान अगदी काय म्हणायचं, गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे मला शोधत आहे, माझ्या अवतीभोवती करत आहे त्याचा. आणि मात्र मला विश्वास आहे की या सिंहाच्या गुहेत पण त्यांची तोंड बंद करण्याचं सामर्थ्य माझ्या देवाकडे आहे. हालेलुया. तुमच्यासाठी पण परमेश्वर काम करत आहे. जर तुम्ही तुमच्या उद्देशाला हो म्हणाला तर प्रभू जेवढी पण सिंह आहे, जेवढी पण तुम्हाला अडवणारी माणसं आहे, त्यांना ऐकायला हवे तुम्ही बोलत असता. बोला यीशु मसीह की. तुम्ही मला नंती ऐकते, माझ्यासाठी पण फायद्याचं. हालेलुया. समजतं मी काय बोलत आहे? म्हणून पेन, जेवढे पण वेदना दुःख आहे त्याच्याकडे इग्नोर करू नका. शेवटी तुम्ही असं म्हटलं पाहिजे की मी माझी धाव संपवली आहे. हालेलुया. पौल असं म्हटला. कोण म्हटला? का म्हटला? सगळेच धावतात, त्याला माहितीये. सगळे शर्यती धावतात आणि ख्रिश्चॅनिटी ही एक रेस आहे. ख्रिश्चॅनिटी रेस आहे. तुला पळायचंय, सगळेच पळताय, पण कसं पळायचंय? मुकुट मिळवण्यासाठी पळायचंय. हालेलुया. काही लोक पळताय. का होती तू काय माहित? सगळे आले, मी पण आलो, अशी काही लोक चर्चा नाही आपल्याकडे. उद्देश माहित नाही, काहीच माहित नाही. काही लोक कशासाठी आलाय काही माहित नाही, पण मला गॅरंटी तुमच्यापैकी काही लोक असे की खरंच उद्देशासाठी पळत आहेत. आज परमेश्वर तुम्हाला लाईन अप करत आहे का? बोला यीशु मसीह की. कारण देवाला माहितीये सगळे पळतात, पण शेवटी माझ्या लेकरांनी असं म्हणावं की आज मी धाव संपवली आहे आणि मी मुकुट मिळवला आहे. हालेलुया. सगळ्यांना मिळणार मुकुट? नाही नाही नाही. जे उद्देशाला हो म्हणतील, जे लाईनअप होतील, जे प्रभूवर विश्वास ठेवतील, जे फोकस होतील, जे पर्पज जाणून काम करतील, त्यांच्या जीवनाला परमेश्वर ब्लेस करणार आहे आणि त्यांच्यासाठी प्रभू उठून स्वागत करणार आहे तुमचं. हालेलुया. काय करणार देव? प्रभू येशू कुणाचं पण स्वागत नाही करणार. तो फक्त उद्देश पूर्ण केलेल्या लोकांसाठी स्वर्गात उठून उभं राहणार आहे. माझं लेकरू आलं एवढं सामर्थ्य काम करून, इतक्या त्रासात, इतक्या वेदनात, इतक्या छळात, इतक्या दुःखात, इतक्या याला एवढं प्रॉब्लेम होता. इकडून एक बोलत होता, तिकडून एक छळ होता, याला आर्थिक प्रॉब्लेम होता, याला वेगवेगळा आजार पण होता.
प्रत्यक्ष ऐकलं तर हो म्हणणार आहे, कारण परमेश्वराने आज तुमचे डोळे उघडले. हालेलुया. या आपण आपल्या पायावर उभं राहूया.